संघ आणि धम्म सेवा आणि समर्पण शिकवतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरात येत याच भावनेने अभिवादन आणि वंदन केल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। पाहूयात। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे तब्बल 11 वर्षानंतर धम्म आणि संघ या दोन्ही मुख्यालयात गेलेले आहेत। वो काय सांगाल, तुम्ही देखील उपस्थित आहात, काय संदेश दिला आहे नरेंद्र मोदी? नाही, आपण बघितलं असेल की धम्म असेल की संघ असेल, हे भारताच्या हृदयस्थानी असणाऱ्या नागपूरमध्ये या दोन्हीही विचारसरणी, या सेवा आणि समर्पण या भावनेने आपण बघितलं की समाजामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न धम्म आणि संघ दोघांनीही केलाय। या दोन्हीही ठिकाणी जिथं वैचारिक शक्ती आणि ऊर्जा प्राप्त होते, विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा माननीय मोदीजी गेले, अभिवादन केलं, नमन केलं, वंदन केलं। समर्पण आणि सेवा या देशाचा आत्मा आहे आणि म्हणूनच भविष्यातही या देशाच्या प्रगतीमध्ये समर्पण आणि सेवा या दोन चाकावर गतीने या देशाच्या प्रगतीचा आपल्याला वेग निश्चित करायचा आहे। आपण 2047 मध्ये एक विकसित भारताचं स्वप्न पाहतोय। एक भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत, आतंकमुक्त भारत, नक्षल मुक्त भारत, आनंदयुक्त भारत, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान, रोजगारयुक्त भारत, अशा अनेक विषयावर आपल्याला पुढे जायचं आहे। आणि त्या दृष्टीने आज त्यांनी दीक्षाभूमीवर नमन केलं माननीय मोदीजींनी, आणि तसंच संघाच्या इथं रेशीमबाग मध्ये तिथं जाऊन आशीर्वाद आणि त्या ठिकाणी भेट दिली। शेवटे सुधीर मुनगंटीवार, अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।